आपण जाऊया अमरावतीला आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांच्याकडे। सतेज, खरं तर जी परिस्थिती कोल्हापूरमध्ये जसं तुम्ही म्हणता अगदी पहाटे 5 वाजल्यापासून नागरिक रांगा लावतायत, तेव्हा कुठे आता 10 वाजता गॅस मिळतोय। तर अमरावतीमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे सूरज? अमरावतीत सुद्धा त्याच रांगा जशा काल लागत होत्या तशाच आज पाहायला मिळतात का, की संकट गडद होत चाललंय? नक्कीच लागवी। आपण जर पाहिलं तर मी सध्या अमरावती शहरातील अंबादेवी रोडवर आहे आणि याच ठिकाणी जर पाहिलं तर देशमुख गॅस एजन्सी जवळ, भारत गॅस एजन्सी जवळ आपण जर पाहिलं तर दुकान उघडच्या अगोदरपासून जर पाहिलं तर मोठी गर्दी या ठिकाणी खरं तर या ठिकाणी आहे। खरं तर या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात गॅस सिलेंडरचं या ठिकाणी वितरण केलं जात आहे। मोठी रांग या ठिकाणी लागलेली आहे। सकाळपासून जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची या ठिकाणी गर्दी आहे। आपण दूरवरून जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सिलेंडर एक घेऊन या गोष्ट ठिकाणी मोठ्या प्रमाणात निदर्शनास येते सूरज, अमरावतीमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने निदर्शनास येते जे कोल्हापूरमध्ये आपल्याला दिसलं नाहीये, जे आपल्याला नागपूरमध्ये दिसलं नाहीये, पण अमरावतीत मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रांग लागलेली आहे गॅस करता। इतकंच नाही तर पोलीस बंदोबस्त देखील त्या ठिकाणी एजन्सी बाहेर ठेवण्यात आलेला आहे। नक्कीच आपण काही नागरिकांशी सुद्धा बोलणार आहोत। तुम्ही किती वेळापासून तुम्ही इथं? आम्ही 3 दिवसापासून वापस चाललो। 3 दिवसापासून आम्ही सकाळपासून 8 वाजतापासून आलो। 8 वाजतापासून आलो तर आम्हाला सिलेंडर भेटलं नाही अजून। आम्ही उभंच आहोत सिलेंडर घेऊन। कालही वापस गेलो, परवाही वापस गेलो। 2-3 दिवसापासून वापस चाललो। 4 दिवसापासून सिलेंडरचा नंबर लावलेला आहे, आतापर्यंत सिलेंडर घरी आला नाही आहे। काका तुम्ही किती वेळापासून थांबलेले आहे इथे? सुबह 6 बजे से आज मैं हिंदी में बोलो, सुबह 6 बजे से बैठे, अभी तक के कुछ नहीं हुआ। कल भी बुलाए और आज भी बुलाए, बाकी सिलेंडर नहीं मिल रहे। बहुत परेशानी है। आधे घंटे से बैठे हुए 6 बजे से यहाँ पे, आधे घंटे एक भी नहीं सरता यहाँ के, अभी तक कोई भी नहीं आगे बढ़ा। धांधल कर रहे हैं, ऐसा बोल रहे ये काट रहे ऐसा बोल रहे हो। आड़े टेढ़े बातें कर रहे, लौट रहे वो पैसे लेने के बाद भी। तरीके है क्या इनके लूटने की? किती पैसे घेतायत? ये ऐसा होता हो सकता का? तुम बोल। ये देखो लाइन एक भी नहीं सरकी आके पीछे। किती सिलेंडरची आधी किती दर होते आणि आता किती दर आहे सिलेंडरचे? आधे एक जने के, मेरा एक। मागच्या वेळेस किती रुपयाला तुम्ही सिलेंडर घेतलं आणि आता किती पैसे देतात? अभी पैसे दिए नहीं, 880 रुपये का? अभी 60 रुपये बोलो बोलो। खरं तर मोठ्या संकटाचा सामना जो आहे नागरिकांना करावा लागतोय। सकाळी 6 वाजल्यापासून जो आहे नागरिक या ठिकाणी आले, साधारणतः 4 ते 5 तास झालेले आहे, मात्र तरी देखील या ठिकाणी नागरिकांना सिलेंडर मिळत नाही। एजन्सीवरच्या कोणाशी तुम्ही संपर्क साधू शकता का सूरज? तिथं एजन्सीवर असलेल्या त्या संबंधित व्यक्तीशी संवाद साधू शकता का, की दर दिवसाला किती पुरवठा केला जातोय? लोक या ठिकाणी 3 दिवसांपासून येत आहेत, हाती काही लागत नाहीये, पुन्हा माघारी फिरतायत। 5 वाजता सकाळी पहाटे 6 वाजल्यापासून लोक या रांगेत आहेत, पण शेवटी पदरी निराशाच पडतीये। तर किती गॅसचा पुरवठा प्रत्येक एजन्सीवर रोज होतोय, या सगळ्याविषयी काही माहिती एजन्सीवरच्या संबंधित व्यक्तीकडून सूरज? खरं तर काल अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांच्याशी संपर्क साधलेला होता, मात्र त्यांनी दावा केलेला होता कुठल्याही प्रकारे, कुठलाही ग्रामीण भाग असो की शहरी भागामध्ये असो, कुठल्याही प्रकारे गॅस सिलेंडरचा तुटवडा नाहीये, सर्व मुबलक साठा सिलेंडरचा आहे, असा दावा जो आहे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेला होता। तशीच प्रेस नोट सुद्धा या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेली, मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळं आहे। जिल्हाधिकारी म्हणतात की या ठिकाणी कुठल्याही प्रकारे नागरिकांना गैरसोय होत नाही, मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर अमरावती शहरातील आपण कालपासून 2 संबंधित एजन्सीवरच्या त्या व्यक्तीशी संवाद साधा। मी तुम्हाला तीच विनंती करते, त्या व्यक्तीशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा, त्यांच्याकडून जाणून घ्या की रोज किती गॅस एका एजन्सीवर येत आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी, आपण आतमध्ये जाण्याचा सुद्धा आपण या ठिकाणी प्रयत्न करूया। ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय, मोठ्या प्रमाणावर गर्दी। खरं तर हे लागवीजी आतमध्ये दृश्य। काका किती किती या ठिकाणी सिलेंडर आहे? लोक सकाळपासून खरं तर आपण
निश्चित आपण काका किती रोज या ठिकाणी तुम्हाला सिलेंडर या ठिकाणी येतो? आम्हाला बोलायचा अधिकार नाही आहे. खरं तर यांनी आपल्याला सांगितलं की आम्हाला कुठल्याही प्रकारे बोलण्याचा अधिकार नाही. त्यांनी प्रतिक्रिया देण्यास या ठिकाणी मनाई केलेली आहे. मात्र जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नागरिकांची गैरसोय आहे, तरी देखील या ठिकाणी एजन्सी धारक या ठिकाणी बोलायला तयार नाही. कारण का यांच्या ठिकाणी नागरिक अगदी 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 आपण पाहतोय की या ठिकाणी एजन्सीकडून सुद्धा ठोस उत्तर देण्यास टाळाटाळ केली जाते. किती गॅस पुरवठा होतोय थेट जाऊया. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.